श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम सोम सोमाय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 7 सप्टेंबर 2025 रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. भाद्रपद शुक्ल पौर्णिमा म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी हे चंद्रग्रहण येत आहे. भारतामध्ये खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे का? या दिवशी वेदाचे नियम पाळावेत का? हे नियम कोणी पाळावेत? काय काळजी घ्यावीत? वृद्ध किंवा गर्भवती स्त्रिया, लहान मुलं यांनी कोणते नियम पाळायचे? ग्रहणाचा स्पर्श काळ आणि मोक्ष काळ म्हणजेच ग्रहण कधी सुरू होतं, कधी संपतं, वेदाचे नियम कधीपासून पाळावेत, ग्रहणाच्या काळात काय करावं, काय करू नये, तसंच ग्रहण काळामध्ये कोणती सेवा करावी, कोणत्या मंत्र साधना कराव्यात, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा. माहिती आवडली लाईक करा, शेअर करा. आपल्या शंका असतील नक्की विचारा. 7 सप्टेंबर 2025 रोजी येणारं खग्रास चंद्रग्रहण अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी हे ग्रहण भारतामध्ये सर्वत्र दिसणार आहे. म्हणजेच वेदाचे नियम आपल्याला सर्वांना पाळायचे आहेत. सर्वात महत्त्वाचं, ग्रहणाविषयी कुठलीही शंका भीती मनामध्ये ठेवू नका. गर्भवती स्त्रिया किंवा वृद्ध, आजारी लोक किंवा लहान मुलं यांच्या बाबतीत बऱ्याच वेळा भीती बाळगली जाते. अशी कुठलीही भीती मनात ठेवू नका. साधे सोपे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत. आणि या काळात बऱ्याच वेळा अफवा पसरवल्या जातात. अफवांवर विश्वास ठेवू नका. ग्रहण म्हणजे काय तर चंद्र, सूर्य, पृथ्वी यांची जी खगोलीय स्थिती असते त्यामध्ये थोडासा बदल होतो. त्यामुळं पृथ्वीवरचं जे वातावरण असतं त्यामध्ये बदल होतो. वातावरण थोडंसं दूषित होतं. विषाणूंचा संसर्ग आपल्याला होऊ शकतो. म्हणून आपल्याला काही काळजी घ्यावी लागते. म्हणून या काळात आपण जेवण करणं टाळतो. आता हे ग्रहण भारतासह कुठं कुठं दिसणार आहे तर भारतासह संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे, अंटार्क्टिका या सर्व प्रदेशांमध्ये हे ग्रहण दिसेल. ग्रहणाचा पुण्यकाळ कधी आहे? पुण्यकाळ म्हणजे काय तर ग्रहणाचा स्पर्श म्हणजेच ग्रहण सुरू झाल्यापासून त्याचा मोक्ष म्हणजेच ग्रहण संपेपर्यंतचा जो कालावधी असतो त्याला पुण्यकाळ असं म्हणतात. ग्रहणाचा स्पर्शकाळ कधी आहे म्हणजेच ग्रहण कधी सुरू होणार आहे? 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9:57 ग्रहण सुरू होईल. आणि ग्रहणाचा मोक्षकाळ म्हणजेच ग्रहण संपेल कधी तर 7 सप्टेंबर 2025 रोजी उत्तर रात्री म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1:27 ग्रहण संपेल. म्हणजेच रात्री 9:57 ते पहाटे 1:27 असे साधारण 3.5 तासाचा हा कालावधी आहे, ज्याला ग्रहणाचा पुण्यकाळ असं म्हणतात. मग वेदाचे नियम आपण कधीपासून पाळायचे म्हणजे सूतक कधीपासून पाळायचं? वेदाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12:37 पासून ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजेच पहाटे 1:27 वेदाच्या काळात म्हणजेच हा जो काळ मी सांगितला आपल्याला दुपारी 12:30 वाजेपासून ते रात्री 1:27 भोजन करू नका. मग आपण दुपारचं जे जेवण आहे ते 12:30 वाजेच्या आत करून घ्या. वेदाच्या काळात पाणी पिलं तर चालेल. शरीरधर्म जसं मलमूत्रोत्सर्ग म्हणजेच लघुशंका वगैरे ज्या नैसर्गिक क्रिया आहेत त्या आपण करू शकता. झोपले तरी चालेल. तसंच वेद काळामध्ये आपली रोजची कामं आपण करू शकता. जप करू शकता, एखाद्या देवतेचा जप असेल तो करू शकता, देवपूजा करू शकता, त्यानंतर स्नान करू शकता. सर्वात महत्त्वाचं, या दिवशी मांसाहार करू नका. ब्रह्मचर्य कटाक्षानं पाळावं. आणि ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे म्हणजेच स्पर्श ते मोक्ष म्हणजेच रात्री 9:57 ग्रहण सुरू झाल्यानंतर ते संपेपर्यंत म्हणजेच उत्तर रात्री 1:27 हा जो 3.5 तासाचा काळ आहे या दरम्यान आपल्याला पाणी पिणं किंवा झोपणे किंवा ज्या नैसर्गिक क्रिया असतील लघुशंका, लघवीला जाणं वगैरे हे जेवढं आपल्याला कंट्रोल करता येईल तेवढं करा. आता गर्भवती ज्या स्त्रिया असतील किंवा लहान मुलं, आजारी व्यक्ती, म्हाताऱ्या व्यक्ती अशांसाठी वेदाचे नियम जे आहेत ते थोडेसे शिथिल केले आहेत. त्यांनी वेदाचे नियम पाळायचे कधी तर त्यांनी 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:15 वाजेपासून वेदाचे नियम पाळायचे. म्हणजेच सायंकाळी 5:15 ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजेच उत्तर रात्री 1:27 गर्भवती स्त्रियांच्या बाबतीत आपण एक करायचं, संध्याकाळी 5:15 ते रात्री ग्रहण स्पर्श म्हणजेच ग्रहण सुरू होण्याची जी वेळ आहे रात्री 9:57 ह्या काळामध्ये आपण जेवण करू नका. पाणी पिलं तर चालेल. नैसर्गिक ज्या क्रिया असतील मलमूत्र विसर्जन किंवा लघुशंका वगैरे ह्या केल्या तरी चालतील. मग गर्भवती स्त्रिया, आजारी माणसं, लहान मुलं आपल्यासाठी संध्याकाळी 5:15 नंतर वेदाचे नियम पाळायचे आहेत तर आपण काय करा, 5:15 वाजेच्या आत जेवण करू शकता. आणि रात्री ग्रहण स्पर्शानंतरचा काळ म्हणजेच रात्री 9:57 ते 8 सप्टेंबर सकाळी 1:27 हा जो काळ आहे साधारण 3.5 तासाचा पुण्यकाळ, या दरम्यान आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण कंट्रोल करा.
नियम पाळावेत खाण्याच्या बाबतीतले. मात्र आपल्याला अगदीच डिहायड्रेशन होत असेल, पाणी जरूर प्या. आजारी माणसं असतील, वृद्ध माणसं असतील, आपली गोळ्या औषधं सुरू असतील, आपण आपली गोळ्या औषधं नेहमीप्रमाणे वेळेवर घ्या. कुठल्याही प्रकारची भीती शंका मनामध्ये ठेवू नका. मग ग्रहणामध्ये काय करावं? ग्रहणाची सुरुवात झाल्या म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:57 त्यावेळेला प्रथम स्नान करायचं. मग ग्रहणाचा पुण्यकाळ सुरू होईल. 9:57 ते 8 सप्टेंबर रोजी सकाळी 1:27 हा जो 3.5 तासाचा काळ आहे, या दरम्यान आपण विविध देवतांचे जप मंत्रजप करू शकता, स्तोत्र पठण करू शकता. एखाद्या गुरूंनी आपल्याला एखादा मंत्र दिला असेल, त्या मंत्राचं आपण पठण करा. जसं श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र किंवा नवनाथ महाराजांचा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, चंद्रदेवतेचा ओम सोम सोमाय नमः किंवा ओम श्री सोमाय नमः या मंत्राचं पठण करा. श्री सुक्ताचं किंवा पुरुष सुक्ताचं, विष्णू सहस्रनाम, गणपती अथर्वशीर्ष यासारख्या स्तोत्र मंत्रांचं आपण पठण करा. ग्रहण काळामध्ये केलेली मंत्रसाधना, स्तोत्र पठण ही अत्यंत प्रभावी ठरतात. ज्याला कुणाला आध्यात्मिक उन्नती करायची असेल, ग्रहण काळामध्ये विविध स्तोत्र मंत्रांचं पठण श्रवण आपण अवश्य करा. ग्रहण काळात मंत्रपठण केल्यानंतर ते उजळून निघतात. त्यामुळं ग्रहणाच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा. किंवा पितृपक्ष सुरू होत आहे, ग्रहण काळामध्ये पितृदेवताय नमः या मंत्राचं आपण पठण करा. दुपारी 12:30 वेद लागतात. त्याच्या अगोदर आपल्या घरातील जे अन्नपदार्थ असतात, दूध असेल किंवा सर्व पदार्थ जे सकाळी बनवले असतील, त्यावरती तुळशीपत्र ठेवावं. तर इत्यादी वेदाचे महत्त्वाचे नियम आपण ग्रहणाच्या दिवशी म्हणजे 7 सप्टेंबर 2025 रोजी पाळावेत. या संपूर्ण माहितीचा थोडक्यात सार किंवा समरी मी आपल्याला सांगतो. 7 सप्टेंबर 2025 रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे, जे भारतात दिसणार आहे. ग्रहणाचा स्पर्श होतो आहे 7 सप्टेंबर रात्री 9:57 आणि ग्रहण संपेल उत्तर रात्री म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी सकाळी 1:27. 3.5 तासाचा ग्रहणाचा काळ आहे. आपल्याला वेदाचे नियम पाळायचे आहेत. दुपारी 12:30 वाजेपासून रात्री ग्रहण संपेपर्यंत म्हणजेच 1:27 साधारण 1:30 वाजेपर्यंत. गर्भवती स्त्रिया किंवा आजारी, वृद्ध किंवा लहान मुलं यांना हा नियम थोडा शिथिल केला आहे. यांना दुपारी 12:30 नाही तर संध्याकाळी 4:15 वाजेपासून ग्रहणाचे वेदाचे नियम पाळायचे आहेत. मग गर्भवती स्त्रियांनी किंवा आजारी असतील त्यांनी 4:15 वाजेच्या आत जेवण केलं तरी चालेल. मात्र 4:15 वाजेनंतर रात्री 1:30 वाजेपर्यंत आपण शक्य तितकं कंट्रोल करा. जेवण करू नका. पाणी पिलं तर चालेल. मलमूत्र विसर्जन, शारीरिक जे आपले नैसर्गिक क्रिया असतात त्या केल्या तर अवश्य चालतील. बाकी सर्वांनी 12:30 वाजेच्या आत जेवण करा. संध्याकाळी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढे हे नियम पाळण्याचा प्रयत्न करा. मग आपण ग्रहण काळात करायचं काय? वेद जेव्हा सुरू होतील तर ग्रहण संपेपर्यंत या दरम्यान आपल्याला जेवढी जमल तेवढी आध्यात्मिक सेवा करा. आपलं जे आराध्य दैवत असेल त्यांचे मंत्र स्तोत्र पठण करा. शक्य झाल्यास ग्रहण सुरू झाल्यानंतर आणि ग्रहण संपल्यानंतर दोन्ही वेळेला स्नान करा. ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे म्हणजेच ग्रहण सुरू होऊन संपेपर्यंत रात्री 9:57 ते उत्तर रात्री म्हणजेच 1:27 3.5 तासाच्या काळामध्ये जेवढी जमेल तेवढी जास्त सेवा करा, जी आपल्याला पॉझिटिव्हिटी देईल, सकारात्मक ऊर्जा देईल. आपली आध्यात्मिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आपोआपच ग्रहणाविषयी जी भीती शंका मनात असते ती राहणार नाही. उघड्या डोळ्यानं ग्रहण बघू नका. गच्चीवर झोपणं किंवा रात्री आता ह्या ग्रहण काळामध्ये बाहेर जाणं वगैरे असे प्रकार अजिबात करू नका. कारण हे सर्व शास्त्र आहे. शास्त्राला काहीतरी आधार असतो. मांसाहार या दिवशी करू नका. ब्रह्मचर्य पाळावं. गर्भवती स्त्रिया, लहान मुलं, आजारी माणसं, वृद्ध माणसं, आपल्याला औषधं सुरू असतील, औषधं मात्र आपण आपल्या नेहमीच्या वेळेवर घ्या. तर अशा पद्धतीनं कुठलीही शंका भीती मनामध्ये न ठेवता, कुठल्याही अफवेवरती विश्वास न ठेवता हे सर्व साधे सोपे नियम आपण जेवढे शक्य आहेत तेवढे नियम ग्रहणाच्या वेळेमध्ये अवश्य पाळावेत. ही माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. शंका असतील आपण नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री सोमाय नमः.